लाडक्या खुशखबर 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 सकाळी 9 वाजता तुम्हाला पुन्हा एकदा वाटपाला सुरुवात झाली आहे। सकाळच्या 9 वाजल्यापासून लाडक्या ताईंना पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे। ज्या ज्या ताईंना या 3 ते 4 दिवसामध्ये मागच्या पैसे आले नव्हते त्यांनी पटपट पटपट सर्वांनी चेक करायचं आहे, कारण की अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली आहे। तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे लाडक्या ताईंना, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। ज्या ताईंना 2 ते 3 दिवसापासून 4 दिवसापासून 5 जुलैपासून पैसे येत नव्हते त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे। सकाळपासून तुम्हाला गुड न्यूज भेटायला सुरुवात झालेली आहे। तर आज कोणत्या ताईला पैसे अकाउंटला आलेत, एकदा नाव जिल्हा सांगणं खूप महत्त्वाचं आहे लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे जिल्हा सांगा आणि तुम्हाला किती वाजता पैसे जमा झाले पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, वितरण चालू आहे, तुम्हाला पैसे सगळ्याला येणार आहेत म्हणजे आहेत, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। तर लाडक्या ताईंनो बघा 12वा हप्ता या ठिकाणी 12वा जो हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता, तर तो कधीपासून सुरुवात झाली 5 जुलैपासून आणि आज 9 जुलै असताना देखील हप्ता वाटप चालू आहे। मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं लाडक्या ताईंनो यावेळेस वितरणाला जास्त दिवस लागणार आहेत आणि बघा आज 9 जुलै आहे तरी हे वितरण चालू आहे। तर आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून काही त्यांना अगोदर पण पैसे आले असतील, त्याच्यामुळे एकदा नाव जिल्हा आणि तुम्ही किती वाजता तुम्हाला आज पैसे जमा झाले, कोणत्या बँकेत आले ते पण एकदा सांगा। म्हणजे काय होतंय काय पोस्ट बँकेमध्ये बघा पोस्टाचं ज्यांचं खातं आहे त्यांना लवकरात लवकर पैसे जमा होईल हे पण मी एकदा नोटीस केलेलं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सांगायचं आहे। चला त्याच्यानंतर पुण्यामधले वितरण झालं आहे का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की लाडक्या ताईंनी बऱ्याच आता या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे, म्हणजे पुण्यातल्या ताई असतील किंवा नाशिकच्या ताई असतील, नागपूरच्या ताई असतील किंवा अजून काही जिल्हे आहेत त्या ताई असतील, त्यामध्ये असेल की सर आम्हाला अजून का हप्ता वाटप होत नाहीये, आम्हाला हप्ता का भेटला नाहीये। तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय पुण्यातल्या ताईला अजून सकाळपासून कोणाला पैसे भेटले नाहीयेत, हे तर मला मी बघितलेलं आहे। पण जर कोणत्या पुण्यातल्या ताईला पैसे भेटले असतील एकदा पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की सर मी पुण्यामधून बोलते, तुमचं नाव सांगा, पुणे जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज म्हणजे 9 जुलैला पैसे जमा झाले आहेत का पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे लाडक्या ताईंनो, कारण की सकाळी 9 वाजल्यापर्यंत तर मला कुणाला ऐकलं नाहीये की 9 वाजेपर्यंत कोणत्या पुण्यातल्या ताईला पैसे आलेले आहेत म्हणून, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। आणि लक्षात घ्या तर मग हे पुण्यातल्या ताईला पैसे कधी येणार ते पण तुम्हाला सांगतो लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, बऱ्याच काही उत्सुकता लागलेली आहे की पुण्यामधल्या ताईला कधी पैसे भेटतील ते पण तुम्हाला सांगतो, काळजी करायची गरज आहे। त्याच्यानंतर आज वितरण किती वेळ चालेल बघा, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आज सकाळी 9 वाजल्यापासून वितरण सुरू झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत 8 वाजल्यापर्यंत वितरण चालणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। ज्या पुण्यातल्या कोणी ताई असतील काळजी करू नका, रात्रीच्या 8 वाजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे, 8 पर्यंत सगळ्यांनी वाट बघायची आहे लाडकी ताईंनो, त्याच्यामुळे काळजी करू नका। आणि जर कधी कधी मोबाईलवर मेसेज नाही आला तर एकदा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये म्हणजे मोबाईलमध्ये बँक अकाउंट असतं बघा, त्या अकाउंटवर जाऊन एकदा चेक करायचं आहे, गुगल पेला वगैरे किंवा तुमचं जे फोन पे वगैरे असेल त्याच्यावर जाऊन चेक करायचं आहे की तुमच्या अकाउंटला पैसे काही आलेले आहेत का, एंट्री काही पडलेली आहे का। कधी कधी काय होतं मोबाईलच्या वर मेसेज येत नाही, त्याच्यामुळे कधी कधी असं होऊ शकतं, त्याच्यामुळे एकदा चेक करत राहा आणि कुठं जायची गरज नाही। असं नका समजू की बाबा सर मी बँकेत जाऊन चेक करू का, अशी काही गरज नाहीये। ज्यावेळेस वितरण खरंच सुरू होईल पुण्यामधल्या ताईंचं त्यावेळेस सगळ्यात पहिला व्हिडिओ आपला असणार, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका। व्हिडिओ आता सगळ्यात चला आता व्हिडिओला आता सुरुवात करूया, नेमकं आजची काय बातमी आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात फास्ट सगळ्यात अगोदर आपल्याकडे वितरणाची बातमी येते, रहा एक पाऊल पुढे। आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या ताईला सगळ्याला माहिती आहे की सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती दिली जाते। तर 8 जुलै म्हणजे काल या ठिकाणी किती ताईंचं वितरण झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे सगळ्या नंतर पुढच्या पण गोष्टी सांगणार आहे, कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, पुण्यातल्या ताईला कधी पैसे भेटणार हे पण तुम्हाला सांगतो। पण अगोदर वितरण खूप महत्त्वाचं या ठिकाणी आलेलं आहे, काल कोणत्या ताईला पैसे जमा झालेत हे पण तुम्हाला मी सांगतो। बघा काल पुणे सोडून बऱ्याच जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये म्हणलं तरी चालेल की हळूहळू पैसे जमा झालेले आहेत, पुण्यामधल्या ताईला झाले पण खूप कमी, म्हणजे 1% ताईला काल पैसे जमा झाले, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणू शकत नाही की पुण्यातले वितरण झाले, असं कालच्या ह्याच्यामध्ये घडलेलं नाहीये। तर लाडकी ताईंनो बघा सकाळी 8 वाजताच काल सुरुवात झाली होती, काल कोणत्या ताईला पैसे जमा झाले एकदम पटकीन कमेंट बॉक्समध्ये सांगा, कृपया करून सर्वांनी नाव जिल्हा आणि काल किती वाजता पैसे जमा झाले हे कृपया करून सांगा सर्वांनी, कारण की तुमच्यामुळे इतर ताईंना फायदा होतो, तुमच्या कमेंट बघून इतर ताईला फायदा होतो, त्याच्यामुळे कृपया करून पटकीन सांगायचंय तुम्हाला काल किती वाजता पैसे जमा झालेले
झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा लक्षात घ्या 1,500 रुपये जमा होण्याची संख्या बघा 16 लाख महिलांना फक्त, म्हणजे कालची या ठिकाणी वितरण आपण म्हणू शकतो खूप कमी प्रमाणात वितरण झालेलं आहे. कालचं 8 ते दुपारपर्यंत जो टप्पा होता त्याच्यामध्ये 16 लाख महिलांना या ठिकाणी 16 लाखापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत. त्याच्यानंतर जर 500 रुपये जर बघितले ते 1 लाखापेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी कालच्या सकाळच्या टप्प्यामध्ये आपण म्हणू शकतो, दुपारपर्यंतच्या टप्प्यामध्ये आपण म्हणू शकतो या ठिकाणी पैसे जमा झाले होते. त्याच्यानंतर बघा दुपारी 4 वाजताचं एक वितरण सुरू झालं होतं. 4 ते 8 पर्यंत 9 पर्यंत काही त्यांना पैसे आले होते. त्याच्यामध्ये जर बघितलं 1,500 रुपये जमा होण्याची संख्या बघा 12 लाख महिलांना. बघा वितरणाचं काल वितरण झालं हे पण लक्षात ठेवा, वितरण झालेलं आहे पण खूप कमी प्रमाणात काल वितरण झालेलं आहे, असं मोठ्या लेवलला वितरण झालेलं नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच टाइम असतील की सर सगळ्या ताईला पैसे आले, माझ्या शेजारच्या काकूला पैसे आले, सर माझ्या हिला पैसे आले, तिला पैसे आले आणि मलाच का पैसे आले नाही. दरवेळेस मला पैसे येत असतात, अगोदरीत असतात, पण यावेळेस मला अजून पैसे का नाही आले. लाडके ताईंनो काळजी करू नका, आज पण वितरण चालू असणार आहे आणि मी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चर्चा करणार आहे की बाबा हे वितरण अजून 2-3 दिवस वाढणार आहे का. कारण की मी बघा पहिल्या दिवशी 5 जुलैला सांगितलं होतं की तुम्हाला यावेळेस वितरण थोडं जास्त दिवस चालणार आहे तुम्हाला, कारण प्रत्येक वेळेस जर वितरण बघितलं 2 ते 3 दिवसात आटपत असं 3 दिवसामध्ये पूर्ण होत असते. पण यावेळेस बघा 5 जुलै 6 जुलै 7 जुलै 8 जुलै 9 जुलै जवळजवळ 5 दिवस ऑलरेडी झालेले कंप्लीट. आता बघा अजून काही वितरण दिवस चालणार आहे का, नेमकं काय प्रॉब्लेम झाला ते पण तुम्हाला सांगतो. काळजी करू नका, मला फक्त थोडा वेळ द्या. एक 3-4 घंट्यामध्ये 5 घंट्यामध्ये ही सगळी मी माहिती काढणार आहे आणि तुम्हाला नंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार, त्याच्याबद्दल काळजी करू नका. चला लाडके जणो, आणि बघा संध्याकाळी 500 रुपये जमा होण्याची संख्या बघा 38,000 महिलांना या ठिकाणी भेटलं होतं. तर हे कालचं वितरण होतं बघा लाडके जणो, काल देखील वितरण या ठिकाणी झालेलं आहे, फक्त कमी झालं हे पण लक्षात ठेवायचंय. तर आज कोणत्या लाडक्या ताईंना पैसे जमा झालेत, पुण्यातल्या कोणत्या ताईला पैसे जमा झालेत का, एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे. चला लाडके जणो, त्याच्यानंतर बघा एक महत्वाची अजून एक अपडेट आहे ती म्हणजे तुम्हाला पुण्यातल्या ताईंना काळजी करायची गरज नाहीये. एक 24 तासामध्ये तुम्हाला वितरण होण्याचे एकदम चान्सेस आहेत, कारण की आता शेवटचा दिवस आपण खरं जर पाहिलं 5 दिवस वितरणाचा बघितलं, आज शेवटचा दिवस आपण म्हणू शकतो. मग या 24 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे येण्याची शक्यता भरपूर आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका लाडके ताईंनो, फक्त धीर धरा. बऱ्याच टाइममध्ये असतील की सर काय प्रॉब्लेम होते काय होते का, तर काळजी करू नका. 100% वितरण सुरू आहे. वितरण सुरू आहे याचा अर्थ म्हणजे तुमच्या बरोबर इतर लोकांना पण पैसे भरणं येणं चालू आहे. फक्त काय होतं, तुम्हाला तुमच्या याद्या पुढे यायला वेळ लागतो, त्याच्यामुळे येतील 100% तुम्हाला पण पैसे देईल. काळजी करू नका. डीबीटी थांबलं आहे का, याचं उत्तर डायरेक्ट नाही. डीबीटी थांबलेलं नाहीये, वितरण सुरू आहे. नंतर वितरण किती दिवस चालणार आहे बघा, आणखी 1 ते 2 दिवस वितरण चालण्याची शक्यता आहे, पण याचे कन्फर्मेशन आज मला भेटेल. आज मला 4-5 घंट्यामध्ये मला हे समजेल. मी सगळीकडे फोन वगैरे करून विचारणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी याचे कन्फर्मेशन देणार. पण शक्यता मला आत्ताच सांगत आहे तुम्हाला की बाबा 1 ते 2 दिवस अजून वितरण चालू शकतो, कारण की बऱ्याच ताईंना अजून पैसे भेटलेले नाहीयेत. त्याच्यामुळे लाडके ताईंनो काळजी करायची गरज नाही आणि टेन्शन घ्यायची तर बिलकुल गरज नाही. हा लाडका दादा तुमच्या सोबत आहे. लाडके ताईंनो काळजी करायची गरज नाहीये. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तुम्हाला न्यूज येतात सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो, आणि ज्या गोष्टी पुढे घडणार आहेत त्या पण तुम्हाला मी अगोदरच सांगतो. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. त्याच्यामुळे फक्त एक विश्वास ठेवा की बाबा आपल्याला पैसे येणार म्हणजे येणार. बघा सोमवारी पण तुम्हाला मी ते सांगितलं होतं की सोमवारी पण बरेच काही टेन्शन मध्ये आलं की सर पैसेच कुणाला येत नाहीत, पैसे येत नाहीत. सोमवारी पण सकाळी सांगितलं होतं लाडके ताईंनो काळजी करू नका, येणार म्हणजे येणार. मग त्या दिवशी तुम्हाला वितरण दुपारी काहीतरी 4-4:30ला सुरू झालं होतं. त्या स्वरूपात आज पण तुम्हाला सांगतो लाडके ताईंनो काळजी करू नका, बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका. फक्त एक गोष्ट करा, चेक करत राहा की तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत का नाही, एवढंच फक्त चेक करत राहायचंय. बाकी असं कुठं बँकेमध्ये जायची वगैरे गरज नाहीये. घरी बसल्या बसल्या फक्त चेक करा की मोबाईल मेसेज येतो आहे का, किंवा अकाउंटवर कुठे चेक करा. एक वेळ सांगतो तुम्हाला, 11 वाजता एक चेक करा, दुपारी 1 वाजता एक चेक करा आणि 4 वाजताचे एक चेक करा. ह्या 3 गोष्टी चेक करा. तुम्हाला या 3 गोष्टीमध्ये 3 वेळेमध्ये जर पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, काही टेन्शन घ्यायची नाही. आणि जर वितरण सुरू झालं सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तर इथेच थांबूया. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरु.